नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। तर काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी एक बैठक घेतली आणि आरोग्य विभागाने एका महिन्याच्या आत मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना दिलेले 237 बनावट जन्म प्रमाणपत्रे जप्त करावीत आणि फेरीवाल्यांच्या जन्म प्रमाणपत्रांचीही चौकशी करावी असे सांगितले। महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा मानस व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रे असलेल्यांवर, विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांनी दिलेले कारवाई करण्याचा मानस व्यक्त केला। या संदर्भात काल महानगरपालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली। बैठकीत एका महिन्याच्या आत बेकायदेशीर नागरिकांना दिलेले 237 बनावट जन्म प्रमाणपत्रे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले। उपमहापौर संजय घाडी, भाजप गटनेते गणेश खंडकर, माजी खासदार कित सौम्या, कॉर्पोरेट मिल सौम्या प्रकाश गंगाधर, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, उपायुक्त शरद उधे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शाह तसेच संबंधित तहसीलदार, परवाना विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सार्वजनिक आरोग्य उपायुक्त शरद उधे यांनी सांगितले की पोर्टलवर 237 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत। बेकायदेशीरपणे प्रमाणपत्रे वाटण्यात सहभागी असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत। 8 व्यक्तींवर आधीच फौजदारी कारवाई करण्यात आली आहे। महापौरांनी सोमवारपासून उर्वरित व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि 21 दिवसांनंतर जारी केलेल्या विलंबित जन्म प्रमाणपत्रांची पुन्हा चौकशी करण्याची विनंती केली आहे। 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि इतरांवर कारवाई करण्यात आली आहे। 1 जानेवारी 2016 नंतर जारी केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।